नमस्कार मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ मी केलाच नसता, कारण असा कुठला विचारही माझ्या डोक्यात नव्हता. एक सहज फेसबुक पोस्ट टाकली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण मी गेले काही महिने वर्ष फेसबुकवर फारसा सक्रिय नाही आहे. पूर्वी मी एका दिवशी 5-5, 10-10 पोस्ट फेसबुकवर पाडायचो. आता कधीतरी 15 दिवसांनी, महिन्याभराने एखादी काही लिहिलं तर लिहितो. काल प्रसंग असा होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ठाण्यात चालू होती आणि ती बहुतेक शेजारच्या भागात कुठेतरी सार्वजनिकरित्या टी व्हीवर लावली होती. मला घरात ती ऐकू आली आणि म्हणून मी यूट्यूब लावलं आणि ती मुलाखत बघितली. मुलाखत चांगलीच झाली. मित्रवर्य मिलिंद बल्लाळ आणि बहुतेक तेजश्री प्रधान यांनी ती मुलाखत घेतली. पण बोलता बोलता देवेंद्रजी असं बोलून गेले की नवीन मुंबईचा विमानतळ सुरू झाला आहे, त्याच्या आजूबाजूला कशा जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी 12 विद्यापीठं आलेली आहेत किंवा येऊ घातली आहेत आणि त्या सगळ्या भागामध्ये GCC ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स त्याचं हब सगळं तयार होतं आणि त्याच्यातनं स्थानिक लोकांना कशा प्रकारे रोजगार मिळणार आहेत. आणि तेवढ्यावर न थांबता त्यांनी पुढे असंही सांगितलं की ठाण्यातल्या लोकांना हा प्रश्न पडेल की नवी मुंबईच्या विमानतळावर जायचं कसं, तर आम्ही ठाण्याहून थेट एलिव्हेटेड रोड किंवा थेट रस्ता नवी मुंबईच्या विमानतळावर, साधारणतः 30 किलोमीटर आहे. मी गेल्याच आठवड्यात नागपूरला गेलो होतो आणि नागपूरहूनच येताना नवी मुंबईच्या विमानतळावरनं मी परत आलो आणि त्यामुळे थेट ठाण्याहून तिकडे जाणं शक्य होणारे उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. मलाही हसायला आलं आणि मी सहजच फेसबुकवर असं पोस्ट खरडली, अक्षरशः खरडली की संध्याकाळच्या वेळामध्ये ठाण्यातल्या माझ्या घरापासनं रेल्वे स्टेशन अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे, 500 मीटरवर. पण हे 500 मीटर समजा मला गाडी घेऊन, तुम्ही म्हणाल चालत नाही का जात आहे, चालतच जातो मी, चालतच फिरतो. पण समजा कोणी ज्येष्ठ नागरिक असेल, सामान असेल आणि तुम्हाला स्टेशनवर गाडी घेऊन जायचं असेल तर 500 मीटर अंतर प्रवास करायला किमान 25 मिनटं लागतात, 25 मिनटं. आणि त्यामुळे मी असं लिहिलं की मला स्टेशनवर जायला संध्याकाळच्या वेळेला 25 मिनटं 500 मीटर अंतर पार करायला लागतात. पण देवाभाऊंची मुलाखत बघिटली आणि 30 किलोमीटर अंतर मी 25 मिनटात जाईन याची मला खात्री पटली. बहुतेक माझ्या घराखालनंच तो टनेल किंवा काय एलिव्हेटेड रोड म्हणजे टनेल मारणार असतील, कारण एलिव्हेटेड रोड तर असा बांधणं शक्य नाही. हे पण हल्ली सगळीकडे भुयारी मार्ग करण्याचं चालू आहे, ठाणे, बोरिवली, मुलुंड, गोरेगाव वगैरे. तर बहुतेक आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमधनंच जर असा भुयारी रस्ता वगैरे काढला तर मी नवी मुंबईला 25 मिनिटात पोचू शकेन. असंच लिहिलं होतं. म्हणजे असं काही विशेष टीका नाही, असं थट्टा मस्करी. त्याला आत्तापर्यंत 3100 लोकांचं त्याच्यावर लाईक प्रतिक्रिया आले. आणि जसे म्हटलं की मी काय फेसबुकवर फारसा सक्रिय नाही आहे, असे काही खूप जास्त काही फॉलोअर्सही नाहीत फेसबुकवर. आणि तरी देखील इतक्या लोकांपर्यंत ही पोस्ट गेली, शेअर केली गेली. कोणी त्याच्यावर टीका नाही केली, कारण लाईक करणारे जवळपास सगळे भाजपाचे समर्थक आहेत. मी ज्या भागात राहतो तिथे 4ही नगरसेवक भाजपाचे होते, आहेत आणि पुढच्या या निवडणुकीतही 4ही जण भाजपाचेच असणार आहेत. आणि तरी देखील मी ही पोस्ट करतोय, हा व्हिडिओ करतोय, कारण पहिले अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं पाहिजे की जे लोक स्वतःला मुंबईचे मालक समजतात, या सगळ्या मुंबई ठाणे भागाचे मालक समजतात आणि जनतेला भाडेकरू समजून त्यांच्याकडनं वसुली करतात, त्यांचा या निवडणुकीत असा पराभव व्हायला पाहिजे की त्यांना कष्ट केल्याशिवाय राजकारणात उभं राहता कामा नये. ऊट दुपारी घे सुपारी अशा प्रकारचं राजकारण बंद झालं पाहिजे, या ठाम मताचा आहे. पण भाजपाकडनं ही अपेक्षा आहेत आणि ज्या अपेक्षा गेल्या 25-30 वर्षामधून पूर्ण झाल्या नव्हत्या, या अपेक्षा शिवसेनेकडनं पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अपेक्षा भाजपाकडनंच केली जाऊ शकते, पूर्ण होईल की नाही खात्री नाही. आणि म्हणून हा व्हिडिओ थोडासा करते, कारण हे 500 मीटर अंतर पार करायला 25 मिनटं का लागतात? सकाळी हेच अंतर पार करायला 3 मिनटं लागतात.
पण संध्याकाळच्या वेळेला 25 मिनिटं लागतात, कारण आमच्या इमारतीच्या बाहेरच मोठी ज्वेलरची केरळमधली, आणि तिथे कोण कोण सगळे राजकीय नेते वगैरेच येत असतात जास्ती, सगळ्यांच्या SUV गाड्या उभ्या राहतात पद्धतशीरपणे. पार्किंग बिर्किंग त्यांना कोणी हटवत नाही, पण आमची 2 व्हीलर कुठेतरी इकडे तिकडे लावली की लगेच टोईंग व्हेकल येऊन उचलून जातं. हा फरक आहे, आणि हा फरक मुंबईकरांना, ठाणेकरांना, कदाचित पुणेकरांनाही नेहमी जाणवतो की ठराविक ठिकाणी नो पार्किंगमधनंही कोणी हात लावत नाही, पण गरिबांची, मध्यमवर्गीयांची 2 व्हीलर मात्र हमखास उचलून जाते. ठीक आहे, मला त्याशी काही देणं घेणं नाही. थोडंसं पुढे गेल्यावर 2-3 शाळा आहेत. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा कोणी स्कूल बसनी यायचं नाही, कारण सगळेजण घराच्या जवळ चालतच शाळेत जायचे, आणि 2-3 मिनिटात, ठाणंही तेव्हा छोटं होतं. आता 2-3 मिनिटाच्या अंतरावर राहणारी मुलं पण स्कूल बसनी शाळेत येतात, आणि त्यामुळे सकाळी संध्याकाळी शाळेच्या वेळात तो रस्ता जिथून एक गाडी जाऊ शकते, एक गाडी येऊ शकते, त्याच्यावर 5-6 स्कूल बसेस उभ्या राहतात. त्या उभ्या राहिल्या की तिथे पॅक, रस्ता पॅक होतो, ट्रॅफिक जॅम होतो. रिक्षांबद्दल तर न बोललेलं बरं, कारण किती रिक्षा आहे त्याचा आकडाच, म्हणजे ती अकबर बिरबलाच्या गोष्टीसारखं आहे की आपल्या राज्यात किती कावळे असतील, आणि मग बिरबल म्हणतो 1000 हुजूर. मग तो म्हणतो जास्त असले तर काय तर पाहुणे आले असतील, कमी असेल तर काय तर. तसं रिक्षांची परिस्थिती आहे. आणि या रिक्षा कोणतीही शिस्त, कारण 2 गाड्या जाऊ शकतील एवढा रस्ता आहे, त्याच्यात कोणतरी सुपीक डोक्यातनं ठाण्याला कल्पना आली की आपण रस्त्यात डिवायडर घालून वाहनाला शिस्त लावली पाहिजे. कोण आयुक्त होते कल्पना नाही, पण डिवायडर घालून ठेवला रस्त्यात. आणि डिवायडर घातल्यावर काय केलं, वेगवेगळ्या दुकानांनी आपापले राजकीय संबंध वापरून आपापल्या दुकानासमोरचा जो डिवायडर आहे तो कापून काढला. म्हणजे पैसा महापालिकेचा खर्च केला, तो डिवायडर उखडून पुन्हा बाजूला केला. आणि त्यामुळे त्या डिवायडरच्या मधल्या जागेतनं गाड्या वळतात. पूर्वी गाड्याही लोकांकडे 2 व्हीलर असायच्या, आता 4 व्हीलर झाल्या, 4 व्हीलर नंतर SUV आल्या. आता सगळ्यांच्या लँड क्रुझर, पजेरो, इनोवा, म्हणजे नौपाड्यातली दुकानांचे प्रोफाईल बदलल्यावर येणाऱ्या ग्राहकांची पण प्रोफाईल बदलली. आणि या गाड्या ठेवायला जागा नाही, 2च गाड्या जाऊ शकतात, त्यामुळे एक लेन त्यातली गाड्या व्यापतात. जिथे बस स्टॉप आहे तिथे बस उभीच राहू शकत नाही, कारण त्याच्या भोवती अतिक्रमण झालंय. त्यामुळे बस रस्त्याच्या मध्यभागी उभी राहते, आणि मग ती बस रिकामी होईपर्यंत पाठच्या गाड्यांनी थांबून बसायचं. म्हणजे त्या बसमधले, कारण स्टेशनपर्यंत तर बस जायच्या आधी सगळेजण तिथेच उतरतात, कारण शेवटचे 300-400 मीटर अंतर जायला 15-20 मिनिटं लागतात. त्यामुळे सगळे पॅसेंजर तिथे उतरतात, प्रवासी तिथे उतरतात, आणि त्यामुळे मागच्या गाड्यांनी काय करायचं तर उभं राहायचं बसमधनं लोक उतरेपर्यंत. म्हणजे एकीकडे रिक्षा, त्यांच्या शेअर रिक्षा, त्या शेअर रिक्षा अनेकदा रस्त्याच्या उलट्या बाजूनी गाड्या चालवतात. ट्रॅफिक पोलीस असतो, कोणी पकडत नाही. कदाचित त्यांचे वार ठरले असावेत, कधी पकडायचं कधी नाही पकडायचं ते. आणि त्यामुळे रिक्षा हव्या तिथे उभ्या राहतात. शेअर रिक्षाची लाईन तिथेच कुठेतरी असते, त्याच्या पुढे बस उभ्या राहतात, त्याच्याच पुढे बसला पुरेसे डेपो नाही आहेत, आणि त्यामुळे बस रस्त्यावरच, म्हणजे ज्या पार्किंगमध्ये तिथे ती गावदेवीच्या भागात बसमध्ये रस्त्यावरच उभ्या राहतात. पुन्हा स्टेशन परिसरात तर काय विचारू नका, तिथे तर ओला उबरला प्रवेशच नाही आहे, कारण रिक्षा युनियन पुन्हा भाजपाच्याच आमदारांची आहे, आणि त्यामुळे तिथे ओला उबरला प्रवेशच नाही. म्हणजे कोणाला ओला उबर करायची असेल तर ती कशी करायची. पुन्हा प्रश्न आहे, ठाण्याच्या परिसरात जे काय सॅटिस म्हणून काहीतरी करून ठेवलंय, त्याची इतकी बजबज पुरी झाली, कारण त्या सगळ्या गल्ल्यांमध्ये खाऊ गल्ल्या झाल्यात. कारण दररोज ठाण्यासारख्या स्टेशनवर जेव्हा लाखो प्रवासी येतात जातात, तेव्हा सकाळी संध्याकाळी त्यांचा नाश्ता, पाणी, जेवण याची सोय त्याच रस्त्यावर असल्यामुळे त्याला कोणी हटवू शकत नाही, कारण तिथे पुन्हा गरिबांना रोजगार मिळतो. म्हणजे तिथे जसे दुकानं आहेत, तसे ठेले आहेत, तसे रस्त्यावर येऊ विकणारे लोक आहेत, आणि त्यामुळे तिथे बाजार भरल्यासारखे लोक ओथंडून वाहत असतात. आणि त्यामुळे 500 मीटर अंतर जायला 20-25 मिनिटं तर सहज लागतात, आणि तरी तुम्ही स्टेशनच्या जवळ प्लॅटफॉर्मपर्यंत जाऊ शकाल की नाही याची खात्री नसते. आणि हे मी ठाण्याचं सांगितलं, हे फक्त ठाण्याचं नाही, ही परिस्थिती मुंबईच्या प्रत्येक उपनगरात आहे, आणि मुंबईच्या पुढे तर ही अवस्था अतिशय केविलवाणी आहे. आणि म्हणून म्हणलं की हे मुद्दे मांडायचे तर कुठे मांडायचे. काल मी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची मुलाखत बघवतो, ते म्हणत होते मेट्रोची काय गरज आहे, लोकल ट्रेनबद्दल बोला. 65 लाख प्रवासी, आधीच 80 लाख प्रवास करायचे, यांचे 65 लाख कुठे, बहुतेक विकिपीडियात वाचलं असावं. 65 लाख प्रवासी प्रवास करतात, अजून दारं का नाही लावली.
अरे दारं काय लावायची, लोकलच्या फेऱ्या कमी झालेत वाढायच्या ऐवजी. म्हणजे रेल्वे कसं काम करतं मी सांगतो. म्हणजे रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला काय करतात, ज्या गाड्या पूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जायच्या त्यातल्या अनेक गाड्या आता परळपर्यंत, कुर्ल्यापर्यंत, कुर्ला ते छत्रपती असं दाखवून ज्या 100 फेऱ्या आहेत त्या 100च्या 125 फेऱ्या झाल्या असं दाखवायच्या. बघा 25% फेऱ्या वाढल्या. त्याच्यात पुन्हा AC गाड्या, नॉन AC गाड्या, त्याच्यात पुन्हा पूल अशा ठिकाणी बांधतात की जिथे गाडी थांबत नाही. पूल बांधल्यानंतर गाडी पुढे थांबायला लागते. या सगळ्या ज्या समस्या आहेत याच्याबद्दल कुठलाही राजकीय पक्ष बोलत नाहीये, माध्यमं बोलत नाहीयेत. रस्त्यावरची बांधकामं, आपले हे सगळं कशामुळे होतं. कुठेतरी देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलाखतीत म्हणले की हा MMR रिजन आहे, त्याची इकॉनॉमी $1.5 ट्रिलियन करणार आहेत. म्हणजे 1.5 लाख कोटी अमेरिकन डॉलर एवढी इकॉनॉमी त्याची होणार आहे. की आत्ता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $500 अब्ज आसपास पुढे मागे आहे. पण फक्त मुंबई आणि महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या तिप्पट एवढी मोठी होण्याची क्षमता आहे. पण माझ्या मनात प्रश्न येतो की हे कशी होणार. नुसते फ्लायओव्हर बांधून, नुसते मेट्रो बांधून, नुसती बुलेट ट्रेन बांधून. बाय द वे ते बुलेट ट्रेनचं स्टेशन जिथे बांधतायत आज दिव्याला डोंबिवलीपेक्षा जास्त वस्ती झाल्यासारखं वाटतं. एवढं मोठं दिवा स्टेशन, एवढे लोक चढतात, हे कुठून आले लोक कळत नाहीत. पण हल्ली मनसे आणि उबाटा सेनाही काय म्हणतं, 1 लाख घरं बांधणार त्यांच्यासाठी. पण म्हणजे जेव्हा तुम्ही मोफत घरं बांधता त्याच्यात माझा काही विरोध नाहीये. पण जेव्हा मुंबईची अर्थव्यवस्था $1.5 लाख कोटी होणार तेव्हा मध्यम वर्गाची व्याख्या, कनिष्ठ मध्यम वर्गाची व्याख्या ही वर्षाला 10 लाख कमावणारा, 20 लाख कमावणारा. कारण 1.5 लाख कोटीच्या अर्थव्यवस्थेत, $1.5 लाख कोटी अर्थव्यवस्थेत गरिबाचंही उत्पन्न तेवढं असणार. म्हणजे आता न्यूयॉर्कची गोष्ट घ्या, जिथे आदित्य ठाकरेंनी नुकतंच जोराम ममदानी आणि सादिक खान यांना समर्थन दिलेलं आहे की भारताने त्यांना विरोध केल्यामुळे अमेरिकेचा भारतावर वक्रदृष्टी पडली. मला कळत नाही, कारण ट्रम्प आणि ममदानी वगैरे. पण हे लोक काय म्हणतायत, न्यूयॉर्कमध्ये $30 तासाचे $30, आणखीन कुठेतरी तासाचे $18, $20. म्हणजे जिथे गरीबातला गरीब माणूस, रोजगार हमी योजनेसारख्या याच्यात काम करणारा माणूस जर तासाला $30 कमवत असेल, मोटर गाडीची किंमत तेवढीच राहणार आहे, तर तोही गाडी घेऊ शकतो, काही नाही तर बाईक घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण या सगळ्या म्हाडा, BDD या सगळ्या माध्यमातनं मध्यमवर्गीयांसाठी, कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी म्हणजे जी सवलतीच्या 100-120 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणाऱ्यांना 400 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट घरं देतोय, त्यातल्या बऱ्याच ठिकाणी पार्किंगच नाही आहे. म्हणजे मी हे बघतो, वन अविघ्न म्हणून एक लोअर परळच्या भागात इमारत आहे, 55 मजली बिल्डिंग आहे. पूर्वी तिथे ज्या बैठ्या, चाळी होत्या, जे काही होतं, म्हाडाच्या इमारती होत्या, त्या सगळ्या आता एका कोपऱ्यात ढकलल्या गेले. 23 मजल्याच्या 6 का 7 इमारती आहेत. एका मजल्यावर 6 ते 10 घरं असतील. पण त्याला पार्किंगच नाही आहे, कारण गरिबांना घरं बांधताना पार्किंगची गरज नाही आहे. पण आता मुंबई जेव्हा $1.5 लाख कोटी होईल तेव्हा या सगळ्यांकडे गाड्या येतील, 2 व्हीलर येतील, 4 व्हीलर येतील. त्या पार्क करायला तेथे ना इमारतीत जागा आहे आणि रस्ता, एक गाडी जाऊ शकेल एवढा रस्ता आहे. म्हणजे हे जे टाउन प्लॅनिंग आहे, या टाउन प्लॅनिंगबद्दल कोणी बोलत नाहीये, ही दुर्दैवाची बाब आहे. आणि जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत माणूस काय विचार करतो की माझ्याकडे जर पैसे जास्त झाले, म्हणजे माझ्याकडे झालेले नाहीत आणि मी हे केलेलं नाही आणि करणार नाही, तर मी इथे मुंबईत घर घेण्यापेक्षा मी दुबईमध्ये घर घेईन, अबुधाबीमध्ये घर घेईन. बघा किती भारतीयांनी गेल्या काही वर्षामध्ये दुबई, अबुधाबीमध्ये, कारण तिथे त्याच पैशात तुम्हाला ज्या ॲम्युनिटीज मिळतात. हे सगळं बरोबर आहे, गरिबांसाठी घरं, कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी घरं, पण जिथे 4 मजली घरं होती तिथे आता तुम्ही 8 मजली झालेत. अनेक ठिकाणी पुण्यात तर 15-15 मजली इमारती उभ्या राहिलेत 4 मजल्यांच्या जागी. रस्ते तेवढेच आहेत, गाड्या वाढलेल्या आहेत, सगळ्यांकडे SUV आलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्यामुळे सामान्य माणसाचं आयुष्य जे एक त्याच्यातनं काही उत्तर नाही, त्याच्यातनं पुन्हा फेरीवाले. म्हणजे भाजपाचा प्रचाराची लाईन काय आहे की मुंबईचा महापौर कोणी खान होऊ देणार नाही. पण प्रत्येक सण उत्सवामध्ये याच आमच्या सगळ्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बुरखेवाले फिरत असतात. फेरीवाल्यांमध्ये बरेच लोक त्यांचे, शहाळवाले बघा, शहाळवाल्यांचं तर पूर्ण नेटवर्क आहे, सगळे मलबार बिलबार, कोरळ बिरळ. म्हणजे त्यांना आणून कोण वसवतं, पण मग त्याला हटवण्याची जबाबदारी कोणाची? ती देवेंद्र फडणवीसांची आहे का, एकनाथ शिंदेची आहे का, आशिष शेलारांची आहे का, अमित साटम यांची आहे का, पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जबाबदारी आहे? आणि त्यामुळे हे जे प्रश्न आहे त्याच्याबद्दल चर्चा होत नाहीये.
म्हणून मला असं वाटतं कुठेतरी मी आपली सहज फेसबुक पोस्ट टाकली, त्याच्यामध्ये काही भाजपचा विरोध करायचा आणि हे करायची, जसे म्हणलं की ही महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, ह्याच्यात कायमची अद्दल घडली पाहिजे मुंबईच्या मालकांना. पण हे होताना जे लोक मतदान करणार आहेत त्यांची काही अपेक्षा असावी का असू नये? त्यांची जर काही अपेक्षा असेल तर ती पूर्ण होण्याची काही शक्यता आहे का? कारण निवडणुकीत जर एवढा पैसा पाण्यासारखा खर्च होत असेल तर मला खात्री आहे की या निवडणुकांनंतर याच्या दुप्पट अनधिकृत बांधकामांचं, रस्ते एन्क्रोच करण्याचं, महापालिकेच्या परवानगी शिवाय मजले चढवण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणे वाढणार आहे. आणि मग हे 1.5 लाख कोटीची अर्थव्यवस्था होणार कशी? कारण जेव्हा अशा प्रकारे मला भीती वाटते की असं झालं तर मुंबईचं डेट्रॉईट होईल. कारण वाढवण बंदर होतंय, आता त्या दिघीपर्यंत हे होतंय. तिथे जर चांगल्या फॅसिलिटी मिळायला लागल्या तर इथला मध्यम वर्ग तो तिथे जाऊन राहील, समुद्रकिनारी राहील. आणि मग तुम्ही ही सगळी छोटी घरं आणि मग त्या शहराचं एक हे चालणार कसं? हा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. मला असं वाटतं याच्याकडे बघण्याची कुवत आणि हिंमत फक्त देवेंद्र फडणवीसांची. मी आत्ताच कोणाच्या तरी मुलाखतीत बघितलं, बहुतेक राज ठाकरे का संजय राऊत कोण म्हणले माहिती, बहुतेक संजय राऊतच असणार असली, कारण भंकस विधानं संजय राऊतच करू शकतात, की देवेंद्र फडणवीसांचा जन्म मुंबईला नाही झाला, ते नागपूरचे असल्यामुळे त्यांना मुंबईच्या प्रश्नाची जाण नाही आहे. ह्या मुंबईत जन्मलेल्या लोकांचं जे वाटोळं करून ठेवलं आहे मुंबईचं आणि ठाणे आणि कल्याण आणि या सगळ्या भागाचं, ते सोडवायला कदाचित नागपूरमध्ये जन्मलेलाच माणूस काहीतरी करू शकतो. पण ते करायचं असेल तर ते कसं करायचं, काय करायचं, याची चर्चा दुर्दैवाने या सगळ्या 400 किलोमीटर मेट्रो, बुलेट ट्रेन, GCC, 1.5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, या सगळ्याच्यामध्ये ही चर्चाच होत नाहीये. ही चर्चा कुठेतरी व्हावी, म्हणजे मी 16 तारखेनंतर ती व्हावी किमान, यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.